हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आत्मास्त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहम् पूजास्ते विधि विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचारस्तु पदयो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत् कर्म करोमि तत्तत् अखिलं शंभो तवाराधनम् समचरण सरोजं सांद्रनीलाबुदाभं जगन विहित पाणि मंडनं मंडनानाम् तरुण तुलसीमाला कन्नरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर म्हणून आठवितो पाय घेतो आलाय बलाय अथवा म्हणून आठवती पाय घेतो आलाय बलाय दृश्य द्रुमाकार लाणी केलो सर्वस्वासी धणी तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका। या पवित्र आणि मंगलमय वातावरणामध्ये माझे परम स्नेही आदरणीय वेदांत भास्कर या महाराष्ट्रातले एक विद्वान रत्न आदरणीय प्रवीणजी महाराज तथा प्रेमानंदजी महाराज आंबेकर यांच्या आदेशाने यांच्या कृपा आशीर्वादाने ही चालू असलेली प्रवचन माला आणि या प्रवचन मालेला लाभलेले आशीर्वाद आदरणीय डॉक्टर महाराज विकासानंदजी महाराज मिसाळ आदरणीय जाधव महाराज अशा या महान पुरुषांच्या आशीर्वादाने संपन्न होत असणारी ही प्रवचन माला महाराष्ट्रातील अनेक विद्वत ज्यांनी या प्रवचन मालेमध्ये आपलं प्रवचन पुष्प समर्पित केलेलं आहे। आज माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे। सेवके करावे सांगितले काम तिथे मी तो पण कामा नये सेवा या ठिकाणी समर्पित करीत असताना संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांना स्फुरलेली एक अभंग संहिता या अनुषंगाने मी सेवेकरता अथवा निरूपणाकरता निवडलेली आहे। रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर म्हणून आठवती पाय घेतो आलाय बलाय। गाथेची समीक्षा करत असताना त्याचा क्रम ठरवत असताना महाराष्ट्रातल्या अनेक विद्वज्जनांनी या अभंगाचा समावेश तुकोबारायांच्या निर्वाण प्रसंगाशी केलेला आहे, वैकुंठ गमन प्रसंगाशी केलेला आहे। मी फार त्याच्या विस्तारामध्ये जात नाही, पण हाच अभंग निरूपणाकरता का निवडला किंवा या अभंगावरती का भाष्य करावं याची समीक्षा मी या प्रवचन व्याख्यानाच्या अथवा प्रवचनाच्या उत्तर चरणामध्ये निश्चितपणाने करणार आहे। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यावरील काही अभंगाचा परामर्श घेत घेत आदरणीय महाराजींनी ही प्रवचन माला सुरू करावी असा विचार आदरणीय महाराजांच्या अंतःकरणामध्ये आला आणि माझ्यासारखे का पामराकडे एक सेवा आदरणीय महाराजींनी सुपूर्त केली। संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय हा सातत्याने माझ्या आवडीचा माझ्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे। म्हणजे इतर संत परंपरेचं मी अवमूल्यन करतो अशातला भाग नाही, परंतु आपण पंढरपूरला गेल्यानंतर अथवा कोणत्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला काही मर्यादा आहेत, पण ज्यावेळी संकट नव्हतं आपण अनुभवलेलं आहे की हजारोच्या लाखोच्या संख्येने आपण तीर्थक्षेत्री गेलेलो आहे, पंढरीच्या वारीला गेलेलो आहे आणि इतक्या मोठ्या गर्दीमध्ये जर आपल्याला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेता आलं नाही, तो लाभ आपल्याला मिळाला नाही,
तर साधू संतांनी फार सोय केलेली आहे की प्रत्यक्ष जरी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आपल्याला झालं नाही, केवळ कळसाचं जरी दर्शन आपल्याला झालं तरी संत वचने तुका म्हणे मोक्ष देखील कळस. आणि म्हणून कलश, त्या कलशाचं दर्शन झाल्यानंतर, कळसाचं दर्शन झाल्यानंतर संपूर्ण परमेश्वर विग्रहाच्या दर्शनाचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. या ज्ञाने वारकरी संप्रदाय, भागवती संप्रदाय हे जर एक मंदिर आहे, बहिणाईच्या शब्दामध्ये संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्याचा पाया माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी रचला, ज्ञानदेवी रचिला पाया, त्याचा खांब कोण आहे आपण सर्व मंडळी सुज्ञ आहात, त्याचा विस्तार नामदेव महाराजांनी केला, आपण सर्व मंडळी सुज्ञ आहात. पंजाबच्या गुमान प्रांतापर्यंत संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी या भागवती संप्रदायाचा विस्तार केला. परंतु त्याचा कळस, कोणत्याही मंदिराचा जोपर्यंत कळस स्थापित होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व नाही. आणि पूर्णत्व ज्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांमुळे निर्माण झालं, तुका झाला से कळस. आणि म्हणून अशा कलशस्थानी असणाऱ्या संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या अथवा जगद्गुरु महाराजांना स्मरलेल्या अभंगाच्या संहितेचं निरूपण, त्याची समीक्षा, त्याचा विचार संवादी रूपाने प्रवाही पद्धतीने व्हावा, असा एक हेतू आदरणीय महाराजांच्या मुखामध्ये निर्माण झाला, त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला. ती सेवा, ती परंपरा गेली 3-4 दिवस आपण अनुभवतोय. आणि आजचं एक छोटस पुष्प माझ्या वाट्यावरती आलं. रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर हा अभंग या अनुषंगाने मी निरूपणाकरता निवडला. आता प्रास्ताविकामध्ये फार पाल्हाळ न लांबवता संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय हे भागवती संप्रदायाच्या कलशस्थानी आहेत. कलश एकदा स्थापित झाला की ती वास्तू अथवा ते मंदिर पूर्णत्वाला गेलं. जीवनाच्या पूर्णत्वाच्या ज्या व्याख्या आहेत, मनुष्यत्वाच्या पूर्णत्वाच्या ज्या व्याख्या आहेत, जे निकष आहेत, जे पॅरामीटर्स आहेत, आपण आध्यात्मिक दृष्ट्या जर त्याचा विचार केला तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. यापैकी एखादा तरी पुरुषार्थ आपण आपल्या जीवनामध्ये मिळवावा, अशा प्रकारची आपली धारणा आहे, अशा प्रकारची आपली मान्यता आहे. त्याकरता आपण अव्याहतपणे वाटचाल करत असतो. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे पाहिलं, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं. मी या अभंगामध्ये प्रवेश करत असताना त्याची पूर्व पीठिका थोडीशी या निमित्ताने आपल्या समोर विशद करतोय. महाराजांचं जीवन कसं हे पूर्णत्वाला पोहोचलेलं जीवन आहे. आणि का पूर्णत्वाला पोहोचलेल्या व्यक्तिमत्वाने या विश्वाचं अवलोकन केलं आणि त्या ज्ञानमय दृष्टीने महाराजांना जगत कसं प्रतीतीला आलं, त्यावेळी महाराजांना सुचलेला स्फुरलेला हा अभंग ही संहिता आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि या 4ही पुरुषार्थांच्या परे महाराजांचं जीवन गेलेलं आहे. हे 4ही पुरुषार्थ महाराजांच्या चरणावरती लोळण घेतायत, लोटांगण घेतायत. धर्माची व्याख्या जर आपण करायला गेलो तर व्यक्ती सापेक्ष धर्माची वेगवेगळी व्याख्या आपल्याला करता येईल. व्यक्ती सापेक्ष धर्माची व्याख्या म्हणजे विनोबांनी केलेली धर्माची व्याख्या वेगळी आहे. वेदाला, उपनिषदाला मान्य असणारी धर्माची व्याख्या वेगळी आहे. साने गुरुजींनी केलेली धर्माची व्याख्या वेगळी आहे. लोकमान्य टिळकांनी केलेली धर्माची व्याख्या वेगळी आहे. आज योगायोगाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयंती दिन आहे. एक महत् भाग्य आहे. या पवित्र दिनी हे प्रवचन पुष्प समर्पित करण्याचं भाग्य माझ्याकडे आलेलं आहे. आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्माची व्याख्या त्यांच्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेली आहे. श्रीमद शंकराचार्यांनी केलेली धर्माची व्याख्या वेगळी आहे. व्यक्ती सापेक्ष धर्माची व्याख्या वेगवेगळी आपण पाहतो, आपण अनुभवतो. परंतु मानवी जीवनाचं मूल्यांकन करत असताना सर्वप्रथम ज्या गोष्टीला महत्व दिलं जातं तिचं नाव आहे धर्म. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, ज्यू या धर्माच्या फार संकुचित व्याख्या आहे. कारण ऍज ऑन डेट आपण 2100 वर्ष पाठीमागे गेलो, 2100, तर ज्याला आपण धर्म समजतो ती धर्माची एकही परिभाषा त्या काळामध्ये उपलब्ध नव्हती. हे सगळं क्रिएशन अलीकडच्या काळातलं आहे, 2000 वर्षाच्या अलीकडचं आहे. आणि गीतेची निर्मिती ज्या गीता परिवाराने या प्रवचनमालेचं आयोजन केलं, त्या गीताईची निर्मिती ही 5000 वर्षांच्या अगोदरची आहे. पण गीताईचा प्रारंभ हा धर्म शब्दाने झाला. यद्यपि तो धृतराष्ट्राच्या मुखातून झाला, तो वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योत्सव
मामक पांडवशैव किम कुर्वत संजय. मानवीय जीवनाचं मूल्यांकन करत असताना धर्म ही अत्यंत महत्वाची बाब आहे. चारही पुरुषार्थ तुकोबारांच्या पायावरती चरणावरती कशी लोटांगण घालतायत. मी हा विचार या निमित्ताने आपल्या समोर मांडतोय, विशद करतोय. मला साने गुरुजींचं चरित्र या निमित्ताने आपल्या समोर ठेवावं असं वाटतं अर्ध्या मिनिटामध्ये. लहानसा श्यामच्या हे पुस्तक, हे चरित्र जर आपल्या वाचनामध्ये गेलं असेल तर पटकन ही बाब आपल्या लक्षात येईल. लहानसा श्याम, वय वर्ष 8, इयत्ता 4, आणि आपल्या घरापासून, आपल्या गावापासून, आईवडिलांपासून दूर ते दापोलीला शाळेला आहे. तब्बल 3 महिन्यानंतर ते आपल्या घरी निघालेली आहेत. मनामध्ये एक आनंद आहे की 3 महिन्यानंतर मी घरी चाललेलो आहे. आई मला जवळ घेईल, वडील मला जवळ घेतील, मला कुरवाळतील, मला मांडीवरती बसवतील, माझी असलेली विचारपूस करतील, माझं कोड कौतुक करतील, मला घास भरवतील. अशी स्वप्न सृष्टी रंगवत रंगवत व लहानसा चिमुरडा श्याम आपल्या घरी निघालेला आहे. घरी पोहोचलेला आहे. सायंकाळ झालेली आहे. एक पाय दारात, एक पाय घरात. वडिलांची आणि श्यामची द्रष्टाद्रष्ट झाली. आणि इतक्यामध्ये वडील त्या बाळाकडे पाहून कडाडले. ते म्हटले, मूर्खा, डोम कावळ्यासारखी केस वाढवली, हजामत करायला नाभी मिळत नाहीत का तिकडे? आणि लहानसा चिमुरडा श्याम ढसा ढसा रडू लागला. आई जवळ गेली, आपल्या बाळाला कुशीमध्ये घेतलं. मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला विचारलं, बाळा, तुला वाढवण्याकरता, तुला शिकवण्याकरता तुझे वडील जर एवढ्या खस्ता खातायत तर त्यांच्या धर्मभावना दुखावू नयेत म्हणून तू केसही कापू शकत नाही. त्या लहानशा चिमुरड्याने आपल्या आईला प्रश्न विचारला. 8 वर्ष वयाच्या लहानशा चिमुरड्याने, आई, केसात तरी कसला आला धर्म? आईने जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्वाचं आहे. आईने सांगितलं, बाळा, तू केस का वाढवतो? या केसावरती तुझा मोह, तुझी आसक्ती आहे म्हणूनच ना. अरे, मोह आणि आसक्ती सोडणं याचं नाव धर्म. जगामध्ये अनेक विद्वान झाले, अनेक साहित्यिक झाले, अनेक कवी झाले, अनेक लेखक झाले, अनेक टीकाकार झाले, अनेक भाष्यकार झाले, अनेक समीक्षक झाले, अनेक शास्त्रज्ञ झाले. लांबलचक यादी आपल्याला या निमित्ताने पाहता येईल. अगदी आइन्स्टाईन, न्यूटन, डार्विन, पिटो, कांट, सॉक्रेटिस, गॅलिलिओ, बायरन, पास्कल, मादाम क्विन, ली पाश्चन, लॅटिन, थोरो, फार लांबलचक परंपरा आहे, लांबलचक यादी आहे. पण धर्माची एवढी साधी, सोपी, चपकल व्याख्या आजपर्यंत एकाही व्यक्तीला करता आली नाही की मोह आणि आसक्ती सोडणं याचं नाव धर्म. पुढे जाऊन साने गुरुजींनी केली धर्माची व्याख्या अशी आहे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ही साने गुरुजींना सुचलेली धर्माची व्याख्या. धारयती ती धर्म ही धर्माची व्याख्या तर सातत्याने आपण पाहतो. माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागावं ही आचार्य विनोबांना सुचलेली धर्माची व्याख्या. पण संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांनी धर्माची व्याख्या केली, एका वाक्यामध्ये केली, अत्यंत सहज, अत्यंत सोपी, सुटसुटीत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. या जीवसृष्टीमध्ये जन्माला प्रत्येक जीव माझ्या परमेश्वराचा अंश आहे, किंवा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांनी त्या परमेश्वराचं शोधन केलं. हाच तुकोबारांचे लेखी धर्म आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलुची विठ्ठल. जे 4 महत्वाचे पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, हे 4ही पुरुषार्थ महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालतायत. अर्थाचा जर विचार केला तर ज्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही, त्याच्या जगण्याला अर्थ नाही असं म्हटलं तर फार वावगं ठरू नये. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे, छत्रपती महाराजांना सांगतायत, महाराज, येर तुमचे वित्त धन ते माझ्या काही उपयोगाचं नाही. तुम्हा पश्यामा येऊन या काय वृथा येशीन चालण्याचा. आपल्या तो मुख्य चिंतनाचा भाग नाही, मी त्याच्यामध्ये फार त्याचा विस्तार करत नाही, विस्तार भयास्तव. पण हे सगळे पुरुषार्थ महाराजांच्या चरणावरती लोटांगण घालताय. सर्व सुखेले आलो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. तिसरा जो अतिशय महत्वाचा पुरुषार्थ आहे, काम, की या पुरुषार्थाने भल्या भल्या मंडळींना नागवलं. याला कोणी अपवाद नाही. मला गुरुवर्य गुरुजींनी सांगितलेली एक छोटीशी गोष्ट या निमित्ताने आठवली, ती मी आपल्या समोर मांडतो. एक राजा आपल्या नगराची पाहणी करत असताना रम्य सायंकाळी फेरफटका मारत होता आणि त्याने बागेमध्ये पाहिलं, एक वृद्ध जोडपं 90 पार गेलेलं, की सहज वाऱ्याचे झुळूक आली तरी ते उडून जातील इतकी कृश झालेली काया,
हातामध्ये हात घालून दोघेही आजोबा आजी ते वृद्ध जोडपं त्या बागेमध्ये बसलेलं आहे. राजाने दोघांनाही दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये बोलावून घेतलं आणि कुतूहलापोटी विचारलं, बाबा सहज वाऱ्याची झुळूक आली तरी आपण उडून जाल इतक्या वयोवृद्ध अवस्थेमध्ये, इतक्या जीर्ण अवस्थेमध्ये आपण आजीच्या हातामध्ये हात घालून त्या बागेमध्ये गप्पा गोष्टी करत होतात. ते सूत्र काही माझ्या लक्षात आलं नाही. आजीच्या कमरेची एक पुडी आणि स्वतःच्या कमरेची एक पुडी बाबाने राजाच्या समोर ठेवली आणि सांगितलं, राजा कदाचित हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुला अशीच काही शंका पडली असेल म्हणून आम्ही तयारीनिशी आलो होतो. त्या दोन्ही पुड्या राजाने पाहिल्या. राजाने सांगितलं, बाबा कदाचित हे माझ्या प्रश्नाचं उत्तरही असेल, पण तेवढा विवेक माझ्यामध्ये नाही, तेवढी समज माझ्यामध्ये नाही. आपण याची उकल केली तर बरं होईल. गोष्ट काल्पनिक आहे पण सुरेख आहे. बाबाने सांगितलं, राजा ही आजीच्या कमरेची जी पुडी आहे त्याच्यामध्ये राख आहे आणि माझ्या कमरेची जी पुडी आहे त्याच्यामध्ये तांदळाचे दाणे आहेत. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत पुरुषाच्या शरीरामध्ये अन्नाचे 2 कण जात आहेत तोपर्यंत त्याच्यातला काम संपत नाही. आणि आजीच्या कमरेची जी पुडी आहे त्याच्यामध्ये राख आहे. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत स्त्री शरीराची राख होत नाही तोपर्यंत तिच्यातला काम संपत नाही. असला महाभयंकर काम ज्याने आपल्या जीवनामध्ये संपवला त्याला जेरीस आणलं ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे. काम क्रोधे बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. तृतीय जो पुरुषार्थ आहे काम, या पुरुषार्थावरती देखील महाराजांनी विजय मिळवला. आणि मोक्षपद हनु लाथा किंवा मोक्ष सुखा हनु लाथा, तुकोबारांनी मोक्षपद देखील तुच्छ केलं. ते जीवनामध्ये जे 4 पुरुषार्थ मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. ते 4ही पुरुषार्थ मिळवण्याकरता अव्याहतपणे आपण प्रयत्न करत असतो, त्याचा पाठलाग करत असतो. की सातत्याने तुकोबारांच्या पाठीमागे धावतायत. आमचा अंगीकार करा, आमचा स्वीकार करा या प्रकारची विनवणी करतायत. इतकं तुकोबारांचं जीवन, परिपूर्ण जीवन, कलशस्थानी असणारं तुकोबारांचं जीवन तुका झालं असे कळस. अनेक अंगाने संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनाची समीक्षा आपल्याला करता येईल. जे पूर्ण अवतार आहेत, परिपूर्ण अवतार आहेत, राम आणि कृष्ण प्रामुख्याने. त्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये जर आपण डोकावलो तर संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांचं जीवन, तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका, किंवा रामेश्वर महाराज जे म्हणतायत, रामेश्वर शास्त्री जे म्हणतायत, रामेश्वर भट्ट जे म्हणतायत, तुका विष्णू नाही दुजा. त्यांना संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार आहे हे विष्णूप्रमाणे भासले. कारण भगवान श्रीहरी विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारामध्ये भगवान श्रीहरी विष्णूने ज्या वेगवेगळ्या लीला केल्या, जी लीला चरित्र केली, ते अनेक लीला चरित्र प्रसंग रामेश्वर बुवांना तुकोबारांच्या जीवनामध्ये जसेच्या तसे आढळून आले. तो मुख्य चिंतनाचा भाग नाही यद्यपि, तरी तुकोबारांचं जीवन कसं परिपूर्ण आहे याचा परामर्श आपण घेत असताना मला 1-1, 1.5 मिनिटातले 2 प्रसंग या निमित्ताने आपल्या समोर मांडायचे आहेत. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये माता सतीचा एक प्रसंग आलेला आहे. आपण सर्व मंडळी सुज्ञ आहात, जाणकार आहात. कहवो बहोरी कहा वृष केतू, बिपिन अकेली फिरेही केही हेतू, असा प्रश्न प्रभू रामचंद्रांनी माता सतीला विचारला. जी माता सती प्रभू रामचंद्रांची परीक्षा पाहण्याकरता आलेली आहे. प्रसंग मोठा आहे, मी त्याचा विस्तार करत नाही, परंतु एका अर्थाने माता सतीला फजित व्हावं लागलं. तत्सम प्रसंग आपल्याला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये प्रतीतीला येतो. तुकोबारांचा उपमर्द करण्याकरता, तुकोबारांची परीक्षा पाहण्याकरता एक मातृविग्रह भंडाऱ्या डोंगरावरती आला आणि संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांनी तिला ठणकावून विचारलं, जाई होतो माते न करी सायास, आणि आम्ही विष्णुदास नव्हे तैसे किंवा तैसे नव्हे असाही पाठभेद आहे. भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जीवनामध्ये जी जी लीला चरित्र केली, भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या जीवनामध्ये जी जी लीला चरित्र केली, ते अनेक प्रसंग आपल्याला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये जशीच्या तसे प्रतीतीला येतात. मग सेतुबंध रामेश्वरमचा प्रसंग असेल, भगवान प्रभू रामचंद्रांनी पाण्यावरती सेतू निर्माण केला. अर्थात पाण्यावरती सेतू निर्माण होणं ही बाब तशी दुरापास्त आहे.
कारण दगडाचा स्वभाव, दगडाचं वस्तुमान, दगडाची घनता जर आपण पाहिली तर दगडाचं वस्तुमान आणि दगडाची घनता ही पाण्यापेक्षा जास्त आहे, म्हणून दगड पाण्यावरती तरंगत नाही. ज्या वानर मंडळींनी पूल निर्माण केला, सेतू निर्माण केला, काही सुभाषितकारांनी म या आद्य अक्षरावरून 10 गोष्टी चंचल सांगितल्या. त्याच्यामध्ये मनाचा अग्र क्रमांक आहे. मनो मधुकर मेघो मानिनी मदन मरुत मामध्ये मर्कट मोस्ट मकरात दष्ट चंचल हा, आणि 9व्या क्रमांकावरती मर्कट आहे. एकत्र येणं आणि सेतू निर्माण करणं हा माकडाचा स्वभाव नाही. मर्कट हे चंचल आहे. पाण्यावरती तरंगणं, कारण दगडाची घनता आणि दगडाचं वस्तुमान जास्त आहे, हा दगडाचा स्वभाव नाही. आणि कोणतीही गोष्ट बाइंडिंग ठेवणं, पकडून ठेवणं हा पाण्याचा स्वभाव नाही. ना दगडाचा स्वभाव, ना पाण्याचा स्वभाव, ना वानरांचा स्वभाव एकत्र येऊन पूल बांधणं. तरी सेतू निर्माण झाला हा सगळा रामनामाचा प्रभाव. रामनामाच्या प्रभावाने सेतू निर्माण झाला, दगड पाण्यावरती तरले. आणि तुकोबारांची सर्वश्रेष्ठ भक्ती, जळी दगडा सहित वह्या तारियल्या जैशाला या तुकाराम तुकाराम नाम घेता कापय. तत्संग अनेक लीला तुकोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असं एक कलशस्थानी असणारं तुकोबारांचं व्यक्तिमत्व आणि त्यांना सुचलेली एक अभंग संहिता या अनुषंगाने मी सेवेकरता निवडली. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातली अनेक चरित्र, जशीच्या तशी अनेक प्रसंग आपल्याला तुकोबारांच्या जीवनामध्ये कमी अधिक फरकाने जाणवत आहेत. गुरुदक्षिणा म्हणून संतश्रेष्ठ गुरुदक्षिणा म्हणून भगवान श्रीकृष्णाने मेलीला गुरुपत्नीला मुलगा पुन्हा आणून दिला, असा एक प्रसंग आपण सातत्याने ऐकत आलो. आणि तत्सम लीला तुकोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये केली लोहगावी. अशक्य तुम्हा नाही नारायणा, निर्जीव चेतना आणावाया, अशा अनेक गोष्टी आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. मी एकच प्रसंग सांगतो आणि मुख्य विषयाकडे येतो. एक गवळण लहानपणापासून आपण ऐकत आलो. वारी आणि कुंडल आले, डोळे मोडी तर राधा चाले, राधेला पाहुणी बोलाले हरी, बैल दुहितो नंदा घरी. भगवान श्रीकृष्णाने बैलाची धार काढली, असं सातत्याने आपण ऐकत आलो, त्यांच्या चरित्रामध्ये गात आलो. तत्सम कार्य तुकोबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. येलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. त्यांनी दगडाच्या नंदीची धार काढली येलवाडीमध्ये, जी भागीरथी माता येलवाडीमध्ये मालजी गाडी यांना दिलेली, गाडी परिवारामध्ये देऊच्या जवळ इंद्राणीच्या तीरावरती. असे अनेक प्रसंग तुकोबारांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कलशस्थानी असणारं तुकोबारांचं जीवन. तुकोबारा या अभंगामध्ये जगत त्यांना कसं दिसलं याचा विचार करतायत. रज्जू सर्पाकार भासे रे जगदंब. मला 2 गोष्टींचा विचार या निमित्ताने मांडायचा आहे. एक तर तुकोबारांची विज्ञानमय नजर आणि तुकोबारांची ज्ञानमय नजर. या अभंगाचा बारकाईने जर आपण विचार केला तर वेदांतातले अनेक शब्द आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत. रज्जू, सर्प, दृश्य, हे असे अनेक शब्द या निमित्ताने या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अत्यंत विद्वत, प्रचूर आणि वेदांत तत्वज्ञानाने ठासून ठासून भरलेला अभंग आहे. अनेक वेदांताचे पारिभाषिक शब्द आपल्याला या अभंगामध्ये दिसत आहेत. म्हणून तुकोबारांच्या या अभंग संहितेचा विचार करत असताना महाराजांच्या ज्ञानमय नजरेतून आणि महाराजांच्या विज्ञानमय नजरेतून आपल्याला या गोष्टींचा विचार करावा लागेल. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारांची वैज्ञानिक दृष्टी जर आपण पाहिली तर अणुरेणिया थोकडा तोका आकाशा एवढा. ज्या अणुरेणूचा विचार, मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असेल, न्यूट्रॉन असेल, प्रोटॉन असेल, याचा विचार अनेक शास्त्रज्ञांनी केला. मग त्याच्यामध्ये डाल्टनचा समावेश आहे. अनेक शास्त्रज्ञांनी या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार मांडला. आपला वेगळ्या चिंतनाचा विषय आहे. आता एक जर्मन शास्त्रज्ञ आहे डोब्रायनर. मला त्या डोब्रायनरचा विचार केल्यानंतर संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांचं तत्वज्ञान, मला लाओत्सूचा विचार केल्यानंतर तुकोबारायांचं तत्वज्ञान अत्यंत जवळचं वाटतं. अनेक तत्व चिंतक असतील, अनेक दार्शनिक असतील, अनेक शास्त्रज्ञ असतील. एक चायनीज दार्शनिक आहे लाओत्सू. चायनाने कोरोना दिला म्हणून चायनाचा तिरस्कार करायला काय हरकत नाही, त्याच्यावरती बॅन ठेवायला काय हरकत नाही, त्याचा निषेध नोंदवायला काय हरकत नाही. पण चायनाने लाओत्सूला ही बाब आपल्याला दुर्लक्षित करून चालता येणार नाही. लाओत्सूचं एक फार सुंदर सूत्र आहे. तो म्हटलं, जीवनामध्ये तुम्हाला जर शहाणपण मिळवायचं असेल आणि जीवनामध्ये जर तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही कसं वागावं, याचा फार सुंदर विचार लाओत्सूने एका ठिकाणी दिला. तो म्हटला, टू बी लर्न इज दे ऍड समथिंग, टू बी इनलाइटन इज दे ड्रॉप समथिंग. मला ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुणगाई नावडी हिची माझी सर्व जोडी. हा अख्खा अभंग
हा लावत्सूच्या सूत्रावरती आधारित वाटतो. अर्थात लावत्सूचा काळ, संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचा काळ, याच्यामध्ये काही शेकडो वर्षांचं अंतर आहे. तो आपल्या मुख्य चिंतनाचा भाग नाही, त्याचा विचार आपण नंतर करू. परंतु आधुनिक फिजिक्स मध्ये, ज्याला आपण क्वांटम मेकॅनिझम म्हणतो, त्या क्वांटम मेकॅनिझम मध्ये एक अत्यंत महत्वाचा विचार आलेला आहे. आणि तो अत्यंत महत्वाचा विचार संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या तत्वज्ञानामध्ये पाहता येतो. या अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा या अभंगाचा स्वतंत्रपणाने जर आपण किंवा विचार केला, तर डॉब्रायनरची सगळी थिअरी, डाल्टनची सगळी थिअरी आणि जे आधुनिक विज्ञान आहे, सायन्स, फिजिक्स, क्वांटम मेकॅनिझम, हे कसं तुकोबारायांच्या समोर तोकडं आहे, याचा विचार आपण स्वतंत्रपणे एखाद्या वेगळ्या व्यासपीठावरती करू. तुकोबारायांची विज्ञानमय नजर जर आपण पाहायला गेलो, तर हे जगत कसं आहे याबद्दलची अनेक मतमतांतर या जगतातल्या अनेक तत्वचिंतकांनी, अनेक शास्त्रज्ञांनी मांडली. मग अरिस्टॉटलचं मत आहे किती सपाट आहे, प्लुटोचं मत वेगळं आहे, कांटचं मत वेगळं आहे. कोणी सांगितलं ती अंडाकृती आहे, कोणी सांगितलं ती स्वतःभोवती फिरते, कोणी सांगितलं ती सूर्याभोवती फिरते. परंतु हे जगत नेमकं कसं आहे याबद्दलची विश्वभरातल्या अनेक तत्वचिंतकांची मतं कन्क्लूड करून त्याचं कन्क्लुजन 1850ला भौतिक जगताच्या समोर आलं की या भूतलावरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. 29% जमीन पृथ्वी ही 71% पाण्याने वेढलेली आहे, व्यापलेली आहे. 71% पाण्याने 29% जमीन ही आवृत्त आहे, व्यापक आहे, व्यापलेली आहे. मग कांट असेल, न्यूटन असेल, लाप्लास असेल, बेकॉन असेल, डार्विन असेल, पायथागोरस असेल, या डाल्टन असेल, या सगळ्या तत्वचिंतकाची, शास्त्रज्ञांची मतं कन्क्लूड केली, एकत्रित केली आणि या निर्णयापर्यंत भौतिक जगत आलं की संपूर्ण पृथ्वी ही पाण्याने वेढलेली आहे. 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे, भूभाग आहे. पण हे करण्याकरता भौतिक जगताला 1850 ची वाट पाहावी लागली. 1608ला जन्माला आलेले संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतायत, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा. ही पृथ्वी सागराने वेढलेली आहे, पाण्याने वेढलेली आहे. हे 16व्या शतकामध्ये संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय, लाप्लास असेल, कांट असेल, न्यूटन असेल, डार्विन असेल, प्लुटो असेल, या सगळ्या मंडळींच्या अगोदर संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय सांगतायत, 16व्या शतकामध्ये सांगतायत, 250 वर्ष सांगतायत. ठीक आहे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय, लाईट गेलेली, ठीक आहे, हरकत नाही. हे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांची वैज्ञानिक नजर, विज्ञानमय नजर या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांची ज्ञानमय दृष्टी जर आपण पाहिली, मी त्या तुकोबारायांच्या ज्ञानमय दृष्टीचा विचार या निमित्ताने मांडतो. ज्ञानाच्या 7 भूमिका अद्वैत सिद्धिकारांनी सांगितलेल्या आहेत. ज्ञानाच्या 7 भूमिका अद्वैत सिद्धिकारांनी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, ठेव. अद्वैत सिद्धिकारांचं म्हणणं आहे, ज्ञानभूमी शुभेच्छा क्या प्रथमा परिकीर्तिता विचारणा द्वितीयस्यात तृतीया तनुमानसा सत्वापत्ती चतुर्थीस्यात पंचोसंसक्ती नामिका पदार्थाभाविनी षष्टी तुरेगा सप्तमा स्मृतः. या ज्ञानाच्या 7 भूमिका अद्वैत सिद्धिकारांनी सांगितलेल्या आहेत. आणि यात 7ही भूमिकांवरून मला तुकोबारायांचं जीवन कसं वाटचाल करत आहे, या 7ही भूमिका तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये कशा यशस्वीरित्या पार केल्या. तुका म्हणे उन्मनी नाश कार्यकारिणी आणि 7व्या अवस्थेवरती महाराज कसे आरूढ झाले, याचा विचार वेगळ्या व्यासपीठावरती आपण करू. पण तुकोबारायांचं जीवन केवळ विज्ञानमय नाही, तर तुकोबारायांचं जीवन ज्ञानमय देखील आहे. अत्यंत विज्ञाननिष्ठ आणि अत्यंत ज्ञाननिष्ठ तुकोबारायांचं जीवन. ज्ञानाची 6वी अवस्था पदार्थ अभाविनी आहे आणि याचे अनेक प्रमाण संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या संहितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण, ही पदार्थ अभाविनी आहे. जगतरी आम्हा देव, परमेश्वराशिवाय व्यतिरिक्त काही दिसतच नाही. नाहीये भावना नारी नर भूतीदेव म्हणून भेटतोय या जना, नाहीये भावना नारी नर असं म्हणणारे तुकोबाराय. काय खातो आम्ही कासे या सांगाते असं म्हणणारे संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय. ही जी पदार्थ आपण विठ्ठलाशिवाय, त्या परमेश्वराशिवाय सर्व गोष्टींचा, तत्वांचा आणि पदार्थाचा अभाव महाराजांच्या जीवनामध्ये झाला. ही 7ही अवस्था, महाराजांच्या जीवनातली सत्वपत्ती म्हणजे काय, महाराजांच्या जीवनातली तनुमानसा म्हणजे काय, महाराजांच्या जीवनातली विचारणा म्हणजे काय, कोणी गावी आहे सांगा विठ्ठल, सगळा खुलासा, याचा खुलासेवर तपशील आपण वेगळ्या व्यासपीठावरती वेगळ्या विषयाच्या संबंधाने करू. पण तुकोबारायांना हे जे सुचलं रज्जू सर्पाकार भासेली जगडंबर, अत्यंत कलशस्थानी असणारं, अत्यंत ज्ञानमय आणि अत्यंत विज्ञानमय जीवन संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचं. तुकोबारायांची ज्ञानदृष्टी, तुकोबारायांची विज्ञान दृष्टी आणि त्या ज्ञान आणि विज्ञान दृष्टीने तुकोबारायांनी या जगताकडे पाहिलं आणि तुकोबारायांना हे जगत कसं दिसलं ते महाराज या अभंगामध्ये प्रस्तुत करतायत.
दोरीवरती सापाचा भास व्हावा, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, त्याप्रमाणे मला हे जगत दिसलं. दोरीवरती सर्पाचा भास व्हावा म्हणजे कशावरती तरी कशाचा तरी भास व्हावा. मी अत्यंत सोप्या शब्दामध्ये हा विचार मांडतो. काही पांडित्याचं प्रदर्शन मला निमित्ताने करायचं नाही. अत्यंत पारिभाषिक शब्दाचा वापर करत 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 वेदांत तत्व चिंतनामध्ये एखाद्या गोष्टीवरती भलत्याच गोष्टीचा भास होणं आपल्याला समजेल अशा परिभाषेत सांगायचं झालं तर याच्याकरता अनेक दृष्टांत आहेत. त्याच्याकरता शुक्ती रजत, शिंपल्यावरती चांदीचा भास व्हावा, त्याच्याकरता मृगजळ हे देखील वेदांत तत्वचिंतनाने एक उदाहरण आपल्याला दिलं. स्थाणू पुरुष, एखाद्या लाकडावरती अंधारामध्ये ज्याप्रमाणे आता लाईट गेली त्याप्रमाणे अंधारामध्ये एखाद्या लाकडावरती एखाद्या पुरुषाचा, एखाद्या स्त्रीचा, एखाद्या भूताटकीचा आपल्याला भास व्हावा, स्थाणू पुरुष, असंही आपल्याला वेदांत तत्वचिंतनाने उदाहरण दिलं. मग स्थाणू पुरुष, मृगजळ अथवा शुक्ती रजत या उदाहरणाचा व्यतिरेक करून तुकोबरणी रज्जू सर्पाकार भासैले जगडंबर याच उदाहरणाचा वापर अवलंब महाराजांनी का केला असावा? माझ्यासारख्या सामान्य बुद्धीने या अभंगाची चिकित्सा करत असताना महाराजांचा नेमका हेतू, त्याचा विचार परिपूर्णपणे आपण करू शकणार नाही, पण किमान महाराजांच्या त्या विचारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आणि निमित्ताने आपण करतोय. मी जे सांगतोय ते सगळं बरोबर आहे, योग्यच आहे असं समजायचं काही कारण नाही. हा माझा तोडका मोडका गुरुकृपेने प्रयत्न आहे. परंतु जर महाराज असं म्हटले असते शुक्तीवरी रजत तैसे भासिले जगत, तर यमकही जुळलं असतं आणि वाङ्मयीन दृष्ट्या, व्याकरणाच्या दृष्ट्या महाराजांचं हे म्हणणं हे मीटरमध्ये देखील आलं असतं. शुक्तीवरी रजत तैसे भासिले जगत. परंतु शुक्तीवरी रजत तैसे भासिले जगत असं जर महाराज म्हटले असते तर कुणी महाराजांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये गेलं असतं, त्याच्यावरती आपत्ती नोंदवली असतं, अशातलाही काही भाग नाही. पण महाराजांनी या उदाहरणाचा अवलंब केला नाही, त्याचा व्यतिरेक केला. महाराज मृगजळाच्याही उदाहरणाचा अवलंब करत नाहीत. मग महाराजांनी स्थाणू पुरुष याही उदाहरणाचा अवलंब केला नाही. मग महाराज असं का म्हणतायत रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर? याचं काय कारण असावं? या कारणाचा शोध घेत असताना एखाद्या गोष्टीवरती भलत्याच गोष्टीचा भास आपल्याला होतो, भ्रम आपल्याला होतो, याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. मी प्रास्ताविकामध्ये सुरुवातीला बोलून गेलो की हा अभंग घ्यावा असं मला का वाटलं. मी थोडं जाणीवपूर्वक आता 5-7 मिनिटाचं विषयांतर करणार, कारण सध्याची जी परिस्थिती आहे, मी या अभंगाचा परिपूर्णपणे विचार करत असताना सध्याची जी परिस्थिती, त्याच्याकरता 2-2.5 मिनिटाचा वेळ आपल्याकडून घेतो. सध्याची परिस्थिती नेमकी रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर अशीच आहे. ज्या कोरोनाच्या भयंकर महामारीतून आपण सगळी मंडळी प्रवास करत आहोत, दोरीवरती सापाचा भास व्हावा, अगदी त्या पद्धतीने सध्याची कोरोनाची परिस्थिती आहे. कोरोनाचा व्हायरस नाही असा माझा दावा नाही. लाखो माणसं, हजारो माणसं या जगतामध्ये मरण पावली. आपल्या सभोवताली आपण सगळं पाहतो. अख्खं जग या कोरोनाच्या महामारीने वेठीस धरलेलं आहे. पण ज्याप्रमाणे सापाच्या केवळ 4च जाती आपल्या हिंदुस्थानमध्ये विषारी आहेत आणि तर शेकडो जाती ह्या बिनविषारी आहेत, पण बिनविषारी जातीचाच धसका आपण काही मंडळी घेतो आणि मृत्यूच्या दाढेपर्यंत जातो. नेमकी तशी सद्य परिस्थिती कोरोनाच्या व्हायरसची आहे. कोरोनाचा जो स्ट्रेन आहे, कोरोनाचा जो व्हायरस आहे, हे सामाजिक भान, सामाजिक प्रबोधन म्हणून मी 2-2.5 मिनिटाचा वेळ या निमित्ताने घेतोय. तो काही मुख्य चिंतनाचा भाग नाही, पण थोडी दहशत आपल्या मनातली कमी व्हावी हा या पाठीमागचा माझा हेतू आहे. आपण मला समजून घ्या. मी 2-2.5 मिनिट याच्याकरता खर्च करतोय की 4च जाती विषारी आहेत, बाकीच्या शेकडो जाती ह्या बिनविषारी आहेत. पण विषारी कोणती, बिनविषारी कोणती याचा विचार न करता आपण सर्रास साप पाहिला की घाबरतो, त्या पद्धतीने नेमकी कोरोनाची सद्यस्थिती आहे. आणि म्हणून अभंग या चिंतनाकरता घ्यावा असं मला वाटलं. मी आदरणीय महाराजांना सांगितलंय अभंगावरती बोलू का, रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, की नेमकी परिस्थिती ही अशी आहे. ICMR असेल, WHO असेल, जागतिक आरोग्य संघटना असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल, यांनी ज्या ज्या गाईडलाईन्स आपल्याला दिल्या, जी जी मार्गदर्शक तत्व आपल्याला दिली, ती सर्व मार्गदर्शक तत्व आपल्या संस्कृतीने अनादी कालापासून आपल्याला शिकवली होती. एवढा विचार मांडत मांडत मला या अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर काही शब्द नव्याने आपल्या कानावरती आले. क्वारंटाईन, आयसोलेशन, सॅनिटायझर, असे काही शब्द आपल्या कानावरती आले. कदाचित मेडिकल सेक्टरचा अपवाद वगळता जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसता तर हे शब्द तुमच्या माझ्या कानावरती आले नसते. हे काय आपले शब्द नाहीत.
आपले माया जगत मिथ्या ब्रह्म ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कामाच्या आपल्या उपयोगाच्या. पण क्वारंटाईन शब्दाचा जर आपण बारकाईने विचार केला तर क्वारंटाईन आपण गेल्या वर्षी पाहिलं की आपला एखादा नातेवाईक गावी आला तर आपण थेट त्याला घरामध्ये घेतलं नाही. 13 दिवस आपण त्याला बाहेर ठेवलं, 14व्या दिवशी आपण घरामध्ये घेतलं. पण हे क्वारंटाईन अनादी कालापासून आपल्या संस्कृतीमध्ये होतं. कारण कोणतंही सुतक आपण 13 दिवसाचं पाळतो. मग 13 दिवसाचं सुतक का पाळायचं? क्वारंटाईनचा पिरियड हा 13 दिवसाचाच का? हा निव्वळ योगायोग नाही, तर त्या पाठीमागचं जे विज्ञान आहे आणि त्या पाठीमागचं जे अध्यात्म आहे, जे संस्कृती तत्व आहे, हे या निमित्ताने मी मांडतो. आणि मांडत असताना मला या अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. या अभंगाच्या बाह्य काय बोलतोय असं समजायचं काही कारण नाही. आपण बारकाईने हे सगळे मुद्दे श्रवण करत करत या अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. आपण एक गोष्ट पाहिली असेल की एखादा नातेवाईक जर आपला विदेशातून आला, परदेशातून आला, बाहेरच्या राज्यातून आला, बाहेरच्या जिल्ह्यातून आला, तर आपण त्याला काही दिवसाकरता क्वारंटाईन केलं आणि त्याची आरटीपीसीआर टेस्ट केली, ती 7व्या दिवशी केली. हे काही दशक्रिया विधीचं उत्तर क्रियेचं प्रवचन नाही, मला याचं भान आहे. पण एखाद्या परिवारामध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या भावकीमध्ये जर दुःखद घटना घडली तर त्या भावकीतली सगळी लोक 7व्या दिवशी अंथरुणं पांघरुणं घरं सारवायची, घेऊन गोधड्या घेऊन अंथरुणं पांघरुणं कपडे घेऊन नदीवरती ओढ्यावरती जायची आणि ती स्वच्छ करायची. अशी आमच्याकडे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पद्धत आहे 7व्या दिवशी. आजही विज्ञानामध्ये आपण पाहतो, आधुनिक जगतामध्ये आरटीपीसीआर 7व्या दिवशी केली जाते. कारण कोणताही व्हायरस आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर तो काही दिवस आयसोलेट असतो आणि 7व्या दिवशी त्याची लक्षणं आपल्याला दिसतात. आणि म्हणून आरटीपीसीआर ही 7व्या दिवशी केली जाते. एखाद्या रोगाचं निर्मूलन जर आपल्याला करायचं असेल तर व्यापक प्रमाणामध्ये आपल्याला व्यापक पातळीवरती ते सगळं करावं लागतं. मग 7व्या दिवशीच अंथरुणं पांघरुणं स्वच्छ करायची, गरज सारवायची. हा पहिला प्रयोग भगवान श्रीकृष्ण आणि कुरुक्षेत्रावरती केला. या जगभरातला सगळा व्हायरस ते एकत्र घेऊन आले. अन्यथा 5 गावावरती पांडवांचं समाधान होतं आणि 5 गावं देण्याकरता दुर्योधन देखील राजी होता. पण ती 5 गावं भगवान श्रीकृष्णाने हेतुपूर्वक अशी मागितली की ज्या प्रत्येक गावामध्ये दुर्योधनाला, कौरवांना पांडवांकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आणि हीच 5 गावं जर धर्माला लागत असतील तर सुच्चाग्रमेण दास्यामी विना युद्धेन केशव, मी सुईच्या अग्रभागावरती मावेल एवढी माती देखील कपाळाला लावायला देणार नाही. भगवान श्रीकृष्ण म्हटले मला युद्धच अपेक्षित आहे. कारण सगळा व्हायरस ते एकत्र घेऊन आले आणि एकत्र त्याचं निर्मूलन केलं. परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. हे सामूहिक निर्मूलन एखाद्या व्याधीचं कसं करावं याचा पहिला प्रत्यय भगवान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावरती करून दिला. आपण पोलिओच्या बाबतीमध्ये पाहतो, कन्याकुमारी पासून काश्मीरापर्यंत एकच दिवस एकच वेळ पोलिओ निर्मूलन. एखाद्या आजाराचं निर्मूलन करायचं असेल तर व्यापक पातळीवरती प्रयत्न करावे लागतात. गावकी भावकीची लोक 7व्या दिवशी हे सगळं का करतात? आरटीपीसीआर 7व्या दिवशीच का करायची? क्वारंटाईन पिरियड 13 दिवसाचाच का? सुतक 13 दिवसाचंच का? कारण एखादा व्हायरस आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर 13 दिवसामध्ये 2 गोष्टी घडतात. एकतर तो व्हायरस आपल्या शरीरामधली रोग प्रतिकार शक्ती कुचकामी करतो, निकामी करतो आणि आपल्याला मृत्यूच्या दाढेपर्यंत घेऊन जातो. अन्यथा आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीज त्या व्हायरसला पूर्णतः संपवतात. 13 दिवसापैकी या 2 गोष्टी नक्की घडतात. म्हणून 13 दिवस वाट पाहिली जायची. म्हणजे आघोषित बंधन होतं. त्यावेळी काही 144 नव्हतं. सुतक आहे तुम्ही गावामध्ये यायचं नाही, सुतक आहे तुम्ही लग्नात यायचं नाही, सुतक आहे तुम्ही साखरपुड्यात यायचं नाही, सुतक आहे तुम्ही सप्ताहामध्ये यायचं नाही, सुतक आहे तुम्ही समाजामध्ये यायचं नाही. हा जो क्वारंटाईन पिरियड, आयसोलेशन असेल, हे सगळ्या गोष्टी आम्ही पूर्वीच्या काळामध्ये करत होतो. सॅनिटायझिंग सातत्याने आपण गोमयाचा वापर केला, गोमूत्राचा वापर केला. देशी गाईचं जे गोमूत्र आहे ते अँटीव्हायरल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटी एजिंग आहे, अँटी डायबिटिक आहे, अँटी कॅन्सर आहे. हे सॅनिटायझिंग आपण सातत्याने वापरत होतो वेगवेगळ्या प्रसंगामध्ये. त्या सगळ्या गोष्टी आपण यापूर्वीच्या काळामध्ये पाहत होतो. फक्त विषारी साप आणि बिनविषारी साप याची जी दहशत तुमच्या माझ्या मनामध्ये बसलेली आहे, नेमकी सद्यस्थिती कोरोनाची अशी झालेली आहे. अनेक गोष्टी आपण पूर्वीपासून करत होतो. बैलगाडीतून आपण पूर्वीच्या काळामध्ये प्रवास केला असेल आपल्यापैकी काही मंडळींनी. आपण टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल, टीव्ही मध्ये पाहिलं असेल, चित्रपटात पाहिलं असेल की बैलगाडीने पूर्वीच्या काळामध्ये दळणवळणाची व्यवस्था फार प्रशस्त नव्हती. गाड्या नव्हत्या, रेल्वे नव्हत्या. बैलगाडीतून प्रवास करत असताना सातत्याने काही गोष्टी बैलगाडीला लटकवल्या असायच्या. आमची पूर्वसुरी मंडळी, आमचे पूर्वज किती हुशार होते आणि त्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागची अंधश्रद्धा नाही तर त्या पाठीमागचं सायन्स या निमित्ताने मला आपल्या समोर मांडायचं आणि ते मांडत असताना या अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. मी अखेरची 15-20 मिनिट घेणारे लक्षपूर्वक आहे का. काही गोष्टी त्या बैलगाडीला चिटकवल्या असायच्या, लटकवल्या असायच्या. एक तार असायची, त्या तारेमध्ये लिंबू असायचं, त्या तारेमध्ये मिरच्या असायच्या.
त्या तारेच्या वेष्टनामध्ये बिब्बा असायचा आणि ती तार ही बैलगाडीला ही लटकवली असायची, ज्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आहे, ज्याच्यामध्ये लिंबू आहे, ज्याच्यामध्ये बिब्बा आहे. पूर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर आणा. दऱ्याखोऱ्यातून प्रवास करत असताना, डोंगरातून दऱ्यातून प्रवास करत असताना जर अचानक आपल्याला काटा टोचला, मग काय करावं? बैलगाडीला लटकवली जी तार आहे त्या तारेने आपल्या पायातला काटा दूर करावा. आज आपण पुढे प्रवासामध्ये निघालो तर प्रवासाला जात असताना अनेक मंडळींना मळमळल्यासारखं होतं, व्हॉमिटिंग होतं, उलटीचा त्रास होतो, पित्ताचा त्रास होतो. आणि म्हणून एखाद्या दीर्घकालीन प्रवासाला जात असताना, लांबच्या पल्ल्याच्या प्रवासाला जात असताना आपण आपल्या प्रवासामध्ये आपलं मेडिकल किट बरोबर घेतो, आपण अँटासिड बरोबर घेतो, अँटी व्हॉमिटिंगच्या गोळ्या आपल्या बरोबर घेतो की ज्याच्यामुळे आपल्याला मळमळ होऊ नये, उलटी होऊ नये, पित्त होऊ नये. आपण लिंबू त्या बैलगाडीला लटकवलेलं असायचं, कारण लिंबू ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी ची मात्रा मोठ्या प्रमाणामध्ये, ते अँटी व्हॉमिटिंग आहे, ते अँटासिड म्हणून ते लिंबू बरोबर वापरलं जायचं. आता बिबवा कशा करता बरोबर वापरला जायचा? या सगळ्या गोष्टी कळाल्या की हा अभंग पटकन कळणार. बिबवा कशा करता बरोबर वापरला जायचा? आपण लहानपणी पाहिलेलं आहे. पहिली दुसरीमध्ये असताना, काट्याकुट्यामध्ये खेळत असताना, डोंगरामध्ये खेळत असताना, अनवाणी खेळत असताना, प्रवास करत असताना जर पायामध्ये काटा टोचला, हा आपला लहानपणीचा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण रडत घरी आलो, वेदना होत आहेत, काटा काढलेला आहे, पण ज्या ठिकाणी काटा टोचलाय त्या ठिकाणी प्रचंड वेदना होत आहेत, पाय टेकवता येत नाही, टाच टेकवता येत नाही. आपण रडत रडत आजीकडे गेलो, आजीने आपल्या रडण्याचं कारण समजावून घेतलं, आपल्याला चुलीजवळ घेऊन गेली, दिव्याजवळ घेऊन गेली, कमरेला जो बटवा आहे त्या बटव्यातला बिबवा काढला, आपल्या केसाच्या बुचड्यातली सुई काढली, ती सुई त्या बिब्यामध्ये घातली, तो बिबवा त्या दिव्यावरती धरला आणि ज्या ठिकाणी आपल्याला काटा टोचलाय त्या ठिकाणी जो बिबवा ठेवला आणि चर्रकन आवाज आला की आपल्या वेदना क्षमन झालं. हे पूर्वीच्या काळातलं पेनकिलर आहे. बिब्याचा वापर पेनकिलर म्हणून सातत्याने आपण प्रवासामध्ये ठेवायचो. लिंबाचा वापर अँटासिड, अँटी व्हॉमिटिंग म्हणून, व्हिटॅमिन सी म्हणून आपण आपल्या बरोबर ठेवायचो. तुम्ही म्हणाल लिंबाचा वापर कळाला, मिरच्यांचा, त्या बिब्याचा वापर कळाला, त्या लोखंडाच्या तारेचा वापर कळाला, आता हिरव्या मिरच्या कशा करता बरोबर ठेवायचं? ती काय अंधश्रद्धा नव्हती, त्या पाठीमागचं फार मोठं कारण होतं आणि ते कारण कळालं की हा अभंग कळाला. फार त्याचा विस्तार करायचं कारण नाही. पूर्वीच्या काळामध्ये डोंगर दऱ्यातून प्रवास करत असताना, जंगलातून प्रवास करत असताना जर सर्पदंश झाला, स्नॅक बाईट, तर चावलेला साप हा विषारी आहे का बिनविषारी आहे याचं परीक्षण कसं करायचं? त्याच्याकरता काय पॅरामीटर्स होते ते कशाहून तपासलं जायचं? तर बैलगाडीला ज्या मिरच्या लटकवल्या होत्या त्या मिरच्या पटकन घ्यायच्या, ज्याला काहीतरी चावलंय त्याच्या तोंडामध्ये त्याला कडकड चावायला लावायच्या आणि त्या मिरच्या चावून चावून खाल्यानंतर त्याला विचारायचं की बाबा या मिरच्या तुला कशा लागल्या? तो जर म्हटला गोड लागल्या की समजायचं याला पान लागलं, याला सर्पदंश झाला, याच्या शरीरामध्ये विष भिनतंय. आणि तो जर म्हटला मला हे तिखट लागलं की समजायचं दुसऱ्याच कोणत्या तरी प्राण्याने याला ओरखडलेलं आहे, याला काठीनेच ओरखडलेलं आहे. ज्या सापाने कदाचित जर चावा घेतला असेल तर तो बिनविषारी असेल किंवा विष त्याच्या शरीरामध्ये भिनलं नसेल. या सगळ्या गोष्टींच्या परीक्षा या पद्धतीने केल्या जायच्या. सर्पदंश झाल्याचं लक्षण काय? विषबाधा झाल्याचं लक्षण काय? तर विषबाधा झाल्याचं लक्षण समजावून येण्याकरता त्या हिरव्या मिरच्या सातत्याने पूर्वी वापरल्या जायच्या. मी थोडं जाणीवपूर्वक विषयांतर केलं की क्वारंटाईन पूर्वीपासून आपण करत होतो, सुतक पाळत होतो, आयसोलेशन. आमच्या अनेक माता भगिनींना आम्ही 4 दिवस बाजूला बसवत होतो. मला फार त्याचा विस्तार करता येईल, परंतु एक प्रकारचं आयसोलेशन होतं, त्यांच्या सुरक्षेकरता केली ती व्यवस्था होती. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा दोष नाही. वेगळ्या व्यासपीठावरती आपण त्याचा विचार करू, तो काय आजच्या चिंतनाचा भाग नाही. पण आयसोलेशन असेल, क्वारंटाईन असेल, सॅनिटायझिंग असेल, आरटीपीसीआर असेल, या सगळ्या गोष्टी आपण पूर्वीच्या काळामध्ये करत होतो. हे काय आताच नव्याने आहे, फक्त कोरोनाने या सगळ्या गोष्टींची आपल्याला जाणीव करून दिली. आपण बिबवा प्रवासामध्ये वापरत होतो, तो बिबवा पेनकिलरचं काम करत होता. आपण लिंबू प्रवासामध्ये बैलगाडीला लटकत होतो, ते लिंबू अँटासिड, अँटी व्हॉमिटिंगचं काम करत होतं. आपण हिरव्या मिरच्या बरोबर वापरत होतो. हिरवी मिरची जर आपल्याला सर्पदंश झाला तर त्याच्या परीक्षेकरता वापरली जायची. विषबाधेचा मुख्य जर आपण बारकाईने विचार केला तर एखाद्याला विषबाधा झाली की नाही, सर्पदंश झाला की नाही हे ओळखायचं कशावरून? तर त्याला मिरची खायला द्यायची. ती जर गोड लागली म्हणजे ते विरुद्ध धर्मी आहे. ती जर गोड लागली की समजायचं सर्पदंश झाला. तिखट असणारी मिरची गोड लागणं हे जर विषबाधेचं लक्षण आहे, मग तुकोबारायांनी एखाद्या गोष्टीवरती भलत्याच गोष्टीचा भास होणं याच्याकरता स्थाणू पुरुष, शुक्ती रजत
अथवा मृगजळ या उदाहरणांचा अवलंबन करता रज्जू सर्पाकार भासलेले जगदंबर तुकोबाराय का म्हटले असावेत, इथपर्यंतचा प्रवास, इथपर्यंतची वाटचाल या निमित्ताने आपण केली. सर्पबाधेचं लक्षण काय, विषबाधेचं लक्षण काय, एखादी तिखट असणारी गोष्ट ती मूळ स्वरूपामध्ये न लागणं, तिची चव बदलणं आणि ती विरुद्ध धर्मी लागणं, ती गोड लागणं, हे जर विषबाधेचं लक्षण आहे तर या जगताकडे पाहत असताना तुकोबारायांना जगत तसंच दिसलं. तुकोबारायांना हे जगत अत्यंत भयंकर असणार, हे जगत अत्यंत दुःख स्वरूप असणार, हे जगत अत्यंत दुःखकारक असणारं जगत, त्याची आस्था आपल्याला सुटत नाही. की एखादेच तुकोबार आहेत, ऐसे आता दिसू नये जाणा ऐसे करी नारायणा म्हणणारे एखादेच तुकोबार आहेत, पण मरणासन्न अवस्थेमध्ये आल्यानंतर देखील या जगताचा, जगण्याचा आणि या विश्वाचा आपल्याला उभं येत नाही, मोह सुटत नाही. हे सगळं ज्यावेळी तुकोबारांनी पाहिलं त्यावेळी तुकोबारांना हे जगत देखील विरुद्ध धर्मी वाटलं. ज्याप्रमाणे विषबाधेचं लक्षण विरुद्ध धर्मी आहे, तिखट असणारी गोष्ट गोड लागणं, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात हे जगत मला रज्जू सर्पाकार भासेल जगदंबर. कारण अत्यंत कडू असणारे जगत लोकांना इतकं गोड का वाटतं, इतकं प्यारं का वाटतं. विषयाची चरवणी केली, आयुष्याची गाळणी, जीवनाचं मातेरं लोक करतायत, माती होती या जीवनाची, तरी लोकांना त्याची उभं येत नाही. आणि म्हणून तुकोबारांना सगळ्या गोष्टी या विरुद्ध धर्मी वाटल्या. ज्या गीता परिवाराने हे सगळं आयोजन केलं, त्या गीतेच्या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण सांगतायत या जगताचं लक्षण ऊर्ध्व मूलम आदर्श शाखा, की या जगताचा जर बारकाईने विचार केला तर याची मुळं वरती आहेत, याच्या फांद्या खाली आहेत. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला, ही माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची भाषा आहे. की कडू विषय जीवाला गोड वाटतो आणि गोड असणारा परमार्थ कडू वाटावा, हे कशाचं लक्षण आहे, हे विषबाधेचं लक्षण आहे. जीवन जगत असताना देखील याचा नित्य अनुभव आपल्याला येतो. आपण आपल्या वाहनामध्ये इंधन भरण्याकरता जर एखाद्या पेट्रोल पंपावरती गेलो तर त्या पेट्रोल पंपावरती त्या मशीनवरतीच कुठेतरी सूचना लावलेली असते की ते मोबाईलचा वापर करू नये, आणि त्याच्या बाजूलाच पुन्हा एक स्टिकर लावलेला असतो फोन पेचा, ज्याच्यावरती पुन्हा मोबाईलचं चित्र असतं की तुम्ही मोबाईल ऍपद्वारे पैसे पेड करू शकता. हा विरोधाभास नाही तर काय, की त्याच पंप चालकाने एका ठिकाणी चित्र लावावं की ते मोबाईलचा वापर करू नये, स्फोट होण्याची शक्यता आहे, आणि त्यानेच पुन्हा अर्ध्या फुटावरती चित्र लावावं, गुगल पे करा, मोबाईल पे करा. हा विरोधाभास नाही तर काय. शाळेमध्ये ज्यावेळी आमचा मुलगा जातो त्यावेळी त्याला शाळेमध्ये शिकवलं जातं जॉनी जॉनी येस पापा, इटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईन नो पापा, या सगळ्या गोष्टी आम्हाला शाळेमध्ये शिकवल्या जातात. आणि तोच मुलगा घरी आल्यानंतर मोबाईल खणानतो आणि वडील त्याला लांबूनच खुणावतात की मी घरी नाही असं सांग, त्या मोबाईल वरती खोटं बोल. हा विरोधाभास नाही तर काय. हे अशा अनेक गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये विरुद्ध धर्मी पाहत असतो. माझा मंगल कार्यालयाचा व्यवसाय, आम्हाला सातत्याने गृह खात्याकडून, आम्हाला सातत्याने काही प्रशासनाकडून तंबी दिली जाते की आवाज इतका डेसिबल ठेवा, आवाज वाढवायचा नाही. आता कार्यालयाच्या समोर डीजे वाजायला लागला आणि त्याचा आवाज कमी केला की खालून नाचणारा म्हणतो आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. हा सगळा यातला विनोद जरी वाजा केला तरी हा विरोधाभास नाही का. असं आपलं सगळं जगणं हे विरोधाभासात्मक आहे, विरुद्ध धर्मी आहे. आणि म्हणून तुकोबारायांना एखाद्या गोष्टीवरती भलत्याच गोष्टीचा भास व्हावा याकरता अनेक गोष्टी महाराजांच्या नजरेसमोर होत्या. ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये एखादा हरिण ऊर फुटून मरतो, आपण सगळी मंडळी सुज्ञ, ती सगळी बाराखडी आपल्याला माहिती आहे, मृगजळाच्या अपेक्षेने, पाण्याच्या अपेक्षेने. पण हे उदाहरण महाराजांना सुचलं नाही किंवा महाराजांना योग्य वाटलं नाही, अनुभवलं वाटलं नाही, त्या तोडीचं वाटलं नाही. रात्रीचं कुठेतरी आपण पाणी भरत असताना कांद्याला एखाद्या झाडावरती भुताटकीचा भास आपल्याला होतो, स्थाणुपुरुष, पण हे उदाहरण देखील महाराजांना तितक्या ताकदीचं वाटलं नाही. आपण वड्याच्या किनाऱ्यावरून, नदीच्या किनाऱ्यावरून वाळवंटावरून फिरत असताना कुठेतरी उन्हाळ्यामध्ये काहीतरी चांदी चमकल्याचा भास होतो, तिथे गेल्यानंतर आपला भ्रमनिरास होतो, ते शिंपलं असतं. पण शुक्तिराजात स्थाणुपुरुष हे उदाहरण देखील महाराजांना तितक्या योग्यतेचं वाटलं नाही. रज्जू सर्प हे उदाहरण महाराजांना काय योग्यतेचं वाटलं, कारण दोरीवरती साप भासावा आणि दोरीवरती भासलेल्या सापाने हे संपूर्ण जगत त्याप्रमाणे, पण या संपूर्ण जगताची परिस्थिती, हा साप खरा नाहीये पण लक्षणं मात्र प्रत्येकामध्ये खरी दिसत आहेत. काही लोक म्हणतील प्रवचन करणं तुमचं काम आहे, तुम्हाला सहन करणं आमचं काम आहे. अजून 5-7 मिनिटं. जर सापच खरा नाही, तो दोरीवरचा आहे, तर मग ती लक्षणं कशी काय जाणवत आहेत, याच्याकरता आपल्याला ज्ञानेश्वरीकडे यावं लागेल. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलं उदाहरण आहे, ते मी सदृष्टांत आपल्या समोर मांडतो अर्ध्या मिनिटात. पूर्वीचा काळ होता, एक अनोळखी पाहुणा गावामध्ये आला आणि गावकुसाच्या सुरुवातीलाच एका शिंपीदादाचं दुकान आहे. शिंपीदादाचा अत्यंत महत्वाचा अवजार म्हणजे सुई, त्याने एका नाडीमध्ये, एका दोरीमध्ये खोचून ठेवलेली आहे. झाडत असताना अनावधानाने
ती सुई आणि ती दोरी अशी रस्त्यावरती आलेली आहे. सायंकाळी 6:45ची वेळ आहे, पूर्ण उजेड नाही, पूर्ण अंधार नाही, अस्पष्ट वातावरण आहे, धुसर वातावरण आहे, संधी काळ आहे, ज्याला आपण संध्याकाळ म्हणतो. पूर्ण दिसत नाही, पूर्ण अंधारही नाही. अशा धुसर संधी काळामध्ये तो पाहुणा तो वाट सरू तिथून जात असताना त्याचा त्या दोरीवरती पाय पडला. सुई अशी अग्रभागाने वर होती, ती पायामध्ये टोचली, बळबळ बळबळ रक्त वाहू लागलं. 2-4 पावलं पुढे टाकून त्या पाहुण्याने पाठीमागे, त्या पांतस्थाने पाठीमागे पाहिलं. रक्ताच्या चिरकांड्या वाहतात, काहीतरी मला टोचलंय आणि वेडी वाकडी पडलेली दोरी त्याला सापाप्रमाणे भासली. मला पान लागलं, मला साप चावला असा त्याचा पक्का समज झाला. तो गडबड्या लोळायला लागला, तो जमिनीवरती कोसळला, त्याला फेसच यायला लागला. हे माझं म्हणणं नाही, ते माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे. किरडू तरी कापडाचे, परी लहरी येत होती या साचे. महाराज म्हणतात किरडू म्हणजे साप कापडाचाच आहे, दोरीचाच आहे, पण जी लक्षणं आहेत, ज्या सिम्पटम्स आहेत, परी लहरी येत होती या साचे. नेमकी आमची परिस्थिती अशी आहे. महाराजांना नेमकं जगत या पद्धतीने दिसलं. रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, की एखाद्या गोष्टीवरती भलत्याच गोष्टीचा भास व्हावा आणि सगळं जगत हे विरुद्ध गुणधर्म आहे आणि विरुद्ध वैषम्यवान गुणधर्म असल्यामुळे महाराजांनी इतर कोणत्या उदाहरणाचा अवलंब न करता या उदाहरणाचा अवलंब केला. ठीक आहे महाराज, तुम्हाला हे जगत एखाद्या सापावरती दोरी भासली याप्रमाणे दिसलं. महाराजांच्या पुढच्या एका अभंगाची आणि प्रमाणाची संगती लावतो, जो काही या अभंगाशी सुसंगत विचार नसला तरी मग मुख्य विषयाकडे येतो. तो पाहुणा गडबडा लोळायला लागला, मला साप चावला, मला साप चावला, तो पांतस्थ. मग काही मंडळी खंदील घेऊन आली, उजेड घेऊन आली, प्रकाश घेऊन आली आणि त्या कंदिलाच्या उजेडामध्ये त्यांनी पाहिलं की तो साप नाही, ती दोरी आहे. गडबडा लोळणारा आणि फेस ज्याच्या तोंडाला सुटलाय त्या पाहुण्याला त्यांनी गद हलून जागा केलं आणि सांगितलं, पाहुणं अवा साप नाही, ही दोरी आहे. असं ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी तो पाहुणा उठला, ज्याला चक्कर आलेली आहे, ज्याला घेरी आलेली आहे, ज्याच्या तोंडाला फेस आलेला आहे, तोच पाहुणा तोच वाटसरू उठला आणि ज्याला तो घाबरला होता ती दोरी त्यांनी लाथळली. महाराज एका ठिकाणी या अभंगामध्ये म्हणतात रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर, की संपूर्ण जगत मला सापाप्रमाणे भासलं, पण ज्यावेळी त्यातलं मिथ्यात्व माझ्या लक्षात आलं की भासमान आहे, हा आभास आहे, त्याला क्वांटम मेकॅनिझम मध्ये इल्युजन म्हणतात किंवा जैन परंपरेमध्ये स्यादवाद म्हणतात किंवा आपल्याला समजेल अशा सोप्या शब्दामध्ये सांगायचं तर भ्रम, हा मिथ्या भ्रम ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आला, महाराज ज्या जगताला घाबरले म्हणून आठवती पाय घेतो आलाय बलाय, महाराज त्या जगताच्या जवळ गेले, त्या दोरीच्या जवळ तो वाटसरू जाऊन त्यांनी लाथळावी. त्याप्रमाणे महाराज म्हणतात लाथळीला संसार आणि केला षड उर्मीचा मार. फार याचा विचार करत नाही, आपली नियोजित वेळ जवळजवळ संपत आली. अखेरच्या उत्तर चरणामध्ये 2-2.5 मिनिटाचा वेळ मी घेतो, लक्षपूर्वक ऐका. महाराज हे संपूर्ण जगत तुम्हाला भासमान दिसलं, ज्याप्रमाणे दोरीवरती साप भासावा, मग त्याच्याकरिता तुम्ही काय उपाययोजना केली? अनेक उपाययोजना केल्या जातात. महाराजांच्या या निर्वाण काळच्या अभंगाच्या किंवा वैकुंठ गमनाच्या अभंगाची जर आपण बारकाईने संगती पाहिली तर त्याच्यामध्ये एक अभंग आहे आणि तो अभंग माझ्या देखील अत्यंत महत्वाचा आहे. महाराज म्हटले संपूर्ण जगत मला सापाप्रमाणे दिसलं, मग सापाचा अँटीडोस काय आहे? जर हे जगत मला सापाप्रमाणे दिसलं तर साप कोणाला घाबरतो आणि सापाची मात्रा कशामुळे दूर होईल? महाराजांनी त्या प्राण्याचं आवाहन केलं. अभंग आपल्या नजरेसमोर आला, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुड आला की साप घाबरतो, साप हे गरुडाचं खाद्य आहे, गरुड ही शक्ती सापाला मारक आहे आणि म्हणून जगत सापाप्रमाणे दिसलं. महाराजांचा हा अभंग देखील त्या प्रसंगाशी सुसंगत आहे. महाराजांनी गरुडाचं आवाहन केलं, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. ज्यावेळी गरुड महाराज आले आणि गरुड महाराज आल्यानंतर त्यांनी या जगताकडे, त्यावेळी गरुड महाराजांनी अत्यंत नम्रपणाने सांगितलं, महाराज हे जगतरूपी हा जो साप आहे हा माझ्या आवाक्याच्या पलीकडचा आहे, माझ्या क्षमतेचा पलीकडचा आहे, मी याच्यावरती काही करू शकत नाही. महाराज म्हटले ठीक आहे, जर हे तुझ्या आवाक्याच्या पलीकडचं असेल तर ज्याची मात्रा याच्यावरती चालेल त्यांना तुम्ही घेऊन या, वेगी आणावा तो हरी मददिना ते उद्धरी. मला एक अत्यंत सुंदर विचार या निमित्ताने मांडायचा, लक्षपूर्वक आहे का, किती वेळ आपल्याला या अभंगावरती भाष्य करता येईल, पण एक अत्यंत सुंदर विचार या निमित्ताने मांडतो. या तुकोबारायांना, संतश्रेष्ठ जगुरु तुकोबारायांना ज्या नावाचा अत्यंत गारुड आहे तो शब्द म्हणजे विठ्ठल. महाराजांना जळीस्थळी विठ्ठल दिसतोय, विठ्ठल जळीस्थळी भरला, हरिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलूची विठ्ठल. अर्थात थोडा विषयांतर होईल. अनेक बुद्धिवादी मंडळींचं म्हणणं आहे की विठ्ठल ही वैदिक देवता नाही. त्या अभ्यासपूर्वक हे मत मांडतायत, कशा पद्धती मांडतायत मला माहिती नाही, पण ऋग्वेदाच्या पुरुष सूक्तामध्ये
ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्त्रपाद असं भूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम असं जे म्हणणं आहे, हे सगळं वर्णन हे विठ्ठलाचं वर्णन आहे. विश्वतो वृत्वामध्ये बी आलेलं आहे, अत्यतिष्ठत मध्ये ट ला ट आलेला आहे आणि दशांगुलम मध्ये ल आलेला आहे. विठ्ठल ही वैदिक देवता नाही असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. तो काय आजच्या चिंतनाचा भाग नाही, नंतर त्याचा विचार करू. पण तुकोबारांना ज्या नावाचं अत्यंत प्रेम गारुड, ते नाव म्हणजे तो शब्द म्हणजे विठ्ठल. पहा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. मग तुकोबारांनी या ठिकाणी विठ्ठल नावाला साथ का घातली नाही? तुकोबारांनी या ठिकाणी पांडुरंग अशी साथ का घातली नाही? श्रीहरी हा 8वा अवतार आहे. मग तुकोबाराय असं का म्हटले? गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगी आणावा तो हरी मज दिनाची उद्धरी. मला एक सुंदर विचार या निमित्ताने मांडायचं. विठ्ठल ही अत्यंत महत्वाची देवता आहे, पण ती निशस्त्र आहे. पांडुरंग ही देवता आहे, पण ती निशस्त्र आहे. आपल्या घरामध्ये जर साप निघाला असेल तर त्या सापाला दूर करण्याकरता, त्याची बाधा दूर करण्याकरता, त्याला हुसकावण्याकरता आपण वस्तीतल्या एखाद्या माणसाला बोलावतो. पण वस्तीतला एखादा माणूस तो बोलावतो ज्याचा आणि सापाचा केव्हा संबंध आलेला आहे, जो सर्पमित्र आहे, जो सापाला घाबरत नाही, ज्याने यापूर्वी केव्हा सापाशी सामना केलेला आहे, लिलया, अशाच व्यक्तीला आपण हाक मारतो, अशाच व्यक्तीला आपण फोन करतो. ज्याने केव्हा यापूर्वी साप पाहिला नाही, जो मेलेला साप पाहून रात्रभर झोपत नाही, इतका मित्र आहे, अशा माणसाला आपण साथ घालत नाही. आपल्या घरामध्ये साप निघालेला आहे आणि त्याला हुसकावण्याकरता एखादा माणूस आला, भावकीतला एखादा शेजारी, पण तो निशस्त्र आला आणि निव्वळ कमरेवरती हात ठेवून उभा राहिला, तर असला माणूस काय उपयोगाचा? विठ्ठल पांडुरंग परमात्मा आला, पण करकटेवरी ठेवून या, असा करकटेवरी ठेवून जर पांडुरंग परमात्मा आला आणि तुकोबारांना जगत जर सापाप्रमाणे दिसलं, तर हा पांडुरंग परमात्मा काय उपयोगाचा? हा विठ्ठल काय उपयोगाचा? हा निशस्त्र आहे. बरं आला तर आला, नुसताच कमरेवरती हात ठेवून उभा राहिला. म्हणून ज्याने यापूर्वी किंवा सापाची सामना केलेला आहे, ज्याला सापाचा अनुभव आहे आणि ज्याने सापावरती मात केलेली आहे, अशाच परमेश्वर विग्रहाला तुकोबारांनी साथ घातली. वेगी आणावा तो हरी. आपण सर्व मंडळी सुज्ञ आहात. 8व्या अवतारामध्ये लीला करत असताना भगवान श्रीकृष्णाने यमुना मातेतून कालिया मर्दन केल्याचा प्रसंग आपल्या नजरेसमोर आला. भगवान श्रीकृष्णाने असा काही लत्ता प्रहार केला, लातेच्या प्रहाराने तो रक्त विव्हळ झाला आणि कालिया मर्दन भगवान श्रीकृष्णाने केलं. कालियाची मात्रा, कालियाचा धोका त्यांनी यमुनेतून दूर केला. गोपाळांच्या जीवनातली कालियाची जी भीती आहे, नागाची सापाची जी भीती आहे, ती गोकुळवासियांच्या जीवनातली भगवान श्रीकृष्णाने केवळ लत्था प्रहाराने आपल्या पायाने दूर केली. मग या अभंगातली अजून एक गंमत आहे. गरुडाला पाचारण केलं, पण गरुड म्हटलं मी असमर्थ आहे. मग भगवान श्रीहरीला घेऊन ये म्हटले. पण भगवान श्रीहरीचे जे अत्यंत महत्वाचे पाय आहेत, जे माता लक्ष्मीच्या ताब्यात आहेत, पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुळती. कारण या सापावरती एकच मात्रा आहेत, भगवान श्रीकृष्णाचे पाय. जर या सापावरती भगवान श्रीकृष्णाचे पाय हा अँटीडोस आहे, ही मात्रा आहे, तर रज्जू सर्पकार भासले जगदंबर या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये, कारण कोणत्या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये अर्थाची वीण असते, अर्थाची गाठ बांधलेली असते, तिथे उकल केली जाते. या अभंगाच्या ध्रुवपदामध्ये महाराज म्हटले, म्हणून आठवती पाय आणि घेतो आलाय बलाय. हे जगत मला सापाप्रमाणे दिसलं, परंतु याच्यावरती एकच मात्र आहे की त्या परमेश्वराच्या चरणाची सेवा केली, त्या परमेश्वराची चरण कृपा, म्हणून आठवती पाय घेतो आलाय बलाय. मला फार उत्तर चरणाचा विस्तार करता येईल. दृश्य द्रुमाकार लाणी म्हणजे काय, केलो सर्वस्वाची धनी म्हणजे काय, परंतु वेळ मर्यादेमुळे एकदा आपण जर तिकडे गुंतून गेलो तर हा पसारा आपल्याला ओळखता येणार नाही. आणि प्रत्येकाच्या वेळेचं भान ठेवून उर्वरित 2 चरणाचा विचार आपण नंतर केव्हा करू. परंतु पूज्य महाराष्ट्रींनी माझ्यासारख्या पामराला ही सेवा करण्याची संधी सौभाग्य प्राप्त करून दिलं. मी पूज्य महाराष्ट्रींना या निमित्ताने नमन करतो आणि वेळेचं भान राखून आपणा सर्वांची रजा घेतो. कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.